कधी बिघडलं हे सगळं, कधी बिघडायला सुरुवात झाली? 2019 मध्ये ज्यावेळे धनंजय मुंडे मंत्री झाले तो त्यावेळे दलाल गँग अगोदरपासून होती, पण मी खूप बाळसारिका त्यांना समजून घेत होती. दारू पिऊ शकत नाही है ना, कोणत्याही व्यसन करू शकत नाही, फक्त तंबाखू खाण्याची त्यांना सवय आहे, ते सूट मी दिली होती. सिगरेट पिऊ शकत नाही, शराब पिऊ शकत नाही, मुला मुलींच्या तो सवालही होता नाही आहे. तर ही सगळी गोष्ट हे लोकांनी बघितली आणि कधीही मी खूप लक्ष द्यायच्या, इतकी फाईल आणायच्या घर पे आणि ज्याच्यावरती साइन करायचं आहे ना तो मी पूर्ण वाचायचा. मी पढ़ के उनको बोलती थी तुम इस पे साइन करो. तो ही सगळी गोष्ट बघताना हे दलाल गँग लोकांनी काय केला, आमच्यामध्ये भांडण लावलं आणि हे लोकांना असं वाटलं होतं की कसं तरी हे दोघांना जरी अलग केला तो हे व्यक्तीचा आपण गैरवापर करू शकतो. हे सगळं हे लोकांनी केलं. पण तुम्ही दलाल गँगचा वारंवार उल्लेख करतायत, कोण आहे ही दलाल गँग? हे दलाल गँग जे आहे, राज घनवट, तेजस ठक्कर, पुरुषोत्तम केंद्रे, हे सगळे लोक होते आणि वाल्मिक कराड पण होता. पण जे धनंजय मुंडेला मोठा करण्यासाठी वाल्मिक कराडचा पण खूप मोठा हात आहे. तो मी हे सांगू शकत नाही, जे मी खोटा काय बोलू शकत नाही, पण जे शराब पिण्यासाठी लडकिया पुरवण्यासाठी त्याच्यामध्ये त्यांच्या वाल्मिक कराडचा हात नाही आहे. ते दलाल गँग आहे ना जे लडकिया पुरवण्यासाठी, ते वेगळी आहे. हे पुण्याची गँग आहे पूर्ण. हां, ज्याच्यामध्ये त्यांचे जिजा पुरुषोत्तम केंद्रे, राज घनवट, तेजस ठक्कर हे 3 लोक मेन आहे, ज्यांनी लडकिया पुरवून शराब पाजून हे आज धनंजय मुंडेला घरामध्ये बसवलं. पण तुम्ही परळीला जात येत होता का मुंबईतच राहत होता? नाही, मी मुंबई में रहती थी. परळीचा कधी काही नाही, तुमचा संबंध आला? कधी काहीच संबंध नाही होता. कशाला आपल्याला इंटरप्शन करायचं आहे ना. त्यांची आई जी आहे ते खूप सीधी आहे, तो कशाला आपल्याला त्या फॅमिलीमध्ये. आणि राशिरी आणि मी बी बहुत जास्त काही बोलत नाही होते, पण जसे कधी यांच्यावरती कोई प्रॉब्लेम आली तो दोघांना मिळून बोलायचा, फक्त इतकंही. ऐसे खूप आमचे ऐसे नाही होता की मतलब ऐसे खूप ऐसे एक ही घर में रह रहे, असंच काही नाही होतं. कधी कधी मतलब 5 महीने साल भर में एक बार फोन पे बोलना, फक्त इतकाही होता. आणि मला पण जास्त जायचं नाही होता त्याच्यामध्ये. जे झाला ते झालं, आता पुढे बढायचं आहे आपल्याला. आणि मी पण खूप 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 रिलिजियस होती. लसण प्याज सुद्धा मी खात नाही होती. ब्रह्मकुमारीची मी फॉलोवर आहे, त्याच्यामध्ये माझी जी दुनिया आहे ते वेगळी होती. आणि माझा नवरा हर 5 महिन्यामध्ये मला एक फॉरेन ट्रिप करायचा. पूर्ण वर्ल्ड फिरून आलेलो आहो आम्ही दोघी. आणि जे दुसरी बायको आहे तिला कुठेही घेऊन गेले नाही जोपर्यंत माझ्यासोबत होते. त्यांचे पासपोर्टवरती, माझे पासपोर्टवरती आमचे दोघांचे विजा आहे. एक सुद्धा विजा ते दुसरी बायकोसोबत नाही. तो मला काय प्रॉब्लेम नाही होती, तो कशाला त्याच्यामध्ये इंटरप्ट करायचा, माझं असं म्हणणं होतं. जसे की मी वारंवार सांगते की दलाल गँगनी सगळं भडकावून ठेवलेलं आहे. धनंजय मुंडेची एकटेची मी त्यांना खूप चांगली पद्धतीने 27 वर्ष ओळखते. त्यांची इतकी ताकद नाही आहे की माझ्यासोबत लढे, आणि लढण्याची वृत्ती पण नाही आहे त्यांची. माझ्यासोबत नाही, कोणासोबत लढण्याची वृत्ती नाही आहे त्यांची. तरी पण हे जे दलाल गँग लोक आहे त्यांना माझ्या आणि त्यांच्या, माझ्या नवऱ्याच्या तुडवायचा होता, ते त्या लोकांनी तुडवून ठेवला. आणि 2019 मध्ये सगळ्यांच्या समोर बोलण्यापर्यंत भी त्यांनी आम्हा दोघांना एकत्र होऊ दिला नाही आणि मला जेलमध्ये टाकला. मतलब पुलिस लोकांसोबत माझ्यावरती खोटे खोटे केस केले कि मैंने किसी को गाली दी है, किसी को मारने की धमकी दी है. यहाँ तक कि मेरे घर में ड्रग्स रख के, बंदूक रख के मुझे फंसाने तक का प्रोग्राम था. इतना तक था कि 5-7 साल के लिए ड्रग्स मेरे घर में रख दें, मैं 10 साल के लिए जेल में चली जाऊं, ये शांति से रहे बाहर. इतना तक इन लोगों की प्लानिंग थी, ये दलाल लोगों की. पर ये कुछ भी हुआ नहीं और भगवान की कृपा से मैं बच गई. पर हाँ ये है कि आज हमारा इतना फट गया कि कभी सुधर नहीं सकता. तुम्ही असाही आरोप केलेला आहे की तुम्हाला मारहाण झाली, डोमेस्टिक व्हायलन्सचा तुम्हाला सामना करावा लागला. तो कधी करायला लागला? तुम्ही त्यांना असा शब्द वापरला की औरंगजेबापेक्षाही क्रूर असं माझ्याशी वर्तवणूक करण्यात आली. का हे वर्तन करण्यात आलं तुमच्यासोबत?
जसे 2019 हे ज्या वेळी आमच्या हे सगळं झालेलं आहे 2019मध्ये, ते जे दलाल गँग लोक आले ते माझे नवरे नाही, जे ह्यांची गँग आहे हे खूप समजण्यासारखी गोष्ट आहे. प्रत्येक मंत्री, आमदार, पॉलिटिकल, बिझनेसमॅन सगळ्यांच्यासाठी आमचे रिश्तेची हे जे बात आहे ते खूप समजण्यासारखी आहे की कोणाला कोणत्या व्यक्तीला आपल्या सोबत ठेवायचं आहे, कोणत्या व्यक्तीला लांब ठेवायचं आहे आणि कितीपर्यंत आपले सोबत ठेवायचं आहे. आणि मतलब धनंजय मुंडेने सगळी गोष्ट ना हे दलाल गँग लोकांवरती सोडली होती. जसे आपला फायनान्शियल आपला सगळं त्यांच्यावरती सोडलं होतं. धनंजय मुंडे काय करायच्या, फक्त फोनवरती मोठे मोठे राजकारणी लोकांसोबत बोलायच्या, बाकी सगळे सभा हे ते कार्यकर्त्यांशी बोलणं सगळे धनंजय मुंडेचे दलाल गँग लोक वागणूक करत होता. आणि त्यानंतर ज्या वेळी आमचं भांडण झाला, ये लडकी मुलींच्यासाठी आमचं जे भांडण सुरू झाला, तर कोणी असं बघू शकत नाही ना, प्रत्येक दिवस नाही महिलांच्या सोबत आपल्या नवऱ्याला बघू शकत नाही. तर त्या लोकांनी मी शिवीगाळ करणं सुरू केली, दलाल लोकांनी, की तू कशाला माझ्या नवऱ्याला इकडून तिकडून फिरवताय, हां मी माझ्यासारखी तो महिला कोणालाही सोडू शकत नाही. तर त्यांनी मी शिवीगाळ करणं सुरू केली. तर त्यांना खूप मिरची वाटली. तो माझ्यासोबत मारहाण करणं हे सगळं चालू आहे. तुम्ही मीडियावरती फोटो टाकलेले आहे, तुम्ही बघू शकता. माझी आंख जे फोडली होती एक वेळ, तो 6 महीने ठीक झाली होती. आणि एक बार तो पूरा दो टुकड़े होने वाले थे, पर बच गई मैं. ये 6 महीने तक ये था यहाँ पे इतना उठा हुआ. तो हे सगळं जे आहे हे खूप आणि औरंगजेब अपेक्षा क्रूर कसं मी म्हणते की आज जसे तुम्ही संतोष देशमुख हत्या प्रकरण बघितलेलं आहे, इतकी क्रूर वृत्तीने त्यांची मर्डर केलेला. त्यानंतर त्यांचे तोंडावरती लघवी केली आणि लघवी औरंगजेबने नमक छिडकला होता पण लघवी नाही केली होती. त्यांच्या औरंगजेबपेक्षा खालची पातळीवर जाऊन हे लोकांनी केलेला. आणि औरंगजेबांनी स्वतःची बायकोला जेलमध्ये टाकलं नाही होता, त्यांची बायकोला 2 मुले सोबत रोडवरती सोडला नाही होता. आज माझे मुलाबाळांची पडण्याची, शिक्षण करण्याची है ना, शिक्षण घेण्याची वेळ आहे. माझी मुलीच्या मला एक वाक्य आठवणीत येते आज तुमच्यासोबत बोलताना. ज्या वेळे मला पहिल्यांदा जेलमध्ये टाकलं होता त्यावेळे माझी मुलगी IB स्कूलमध्ये, पोद्दार IB एज्युकेशनमध्ये, तुम्ही समजू शकता IB एज्युकेशन किती हायर एज्युकेशन असते आणि किती टॉपची एज्युकेशन असते. तो स्कूलमध्ये गेली माझी मुलगी आणि त्यांनी माझी मुलीला तिची टीचरनी विचारलं की तुमची आई जेलमध्ये आहे का. तो दिवस ती परत आली, त्यावेळीच ती आली आणि त्या दिवशीपासून 2 वर्ष स्कूल गेली नाही. हां, इतका मोठा माझ्या मुलाबाळांच्या शिक्षणाचं नुकसान झालेलं आहे. आणि आत्ता तिने परत एज्युकेशन सुरू केलेलं आहे, नाही तर 2 वर्ष ती स्कूल गेली नाही.